राज्य विधिमंडळ आणि संसदेतील सभापती पदाची प्रतिष्ठा आणि आदर वाढवण्यासाठी सर्वांनी काम करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. विधिमंडळ सभापतींच्या परिषदेचं उद्घाटन. विधिमंडळात सभापतींची जबाबदारी ही सर्वाधिक कठीण जबाबदारी असल्याचं अधोरेखित करून पहिले केंद्रीय विधानसभा अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांकडून गौरव. सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा विरोधकांना अधिकार, मात्र विरोधक कामकाजात अडथळा आणू शकत नाहीत. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू. भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरता मर्यादित नसून भारताच्या आत्मनिर्भरतेचा दाखला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. ओदिशाच्या किनारपट्टीवर DRDOकडून एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी. भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव सातनौरीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामधली 10 गावं स्मार्ट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. जनतेनं आपल्याला का नाकारलं आहे याचा विरोधकांनी अभ्यास करावा असा सल्ला देत महायुती अभेद्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नामवंत फलंदाज चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. आणि कझाकस्तानच्या शिपकेंट इथल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात नरेन प्रणव आणि शांभवी क्षीरसागर यांना सुवर्णपदक.